तर सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीमधील दुसरा सामना मांडा बल्ल्यानी विपक्ष भादवड आणि राजनोली हे दोन एकत्रित संघ आपण जर पाहिलं गेलं तर दोन गावातून एक संघ ही संकल्पना आपण पाहतोय. करण धुले शुभम मशकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. स्वर्गीय हिंदुदय सम्राट चषक 2021. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय हरी जोशी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत भोईर. सामना सुरू होतो. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू शर्यतीचा वेध घेतला जातोय. पहिला चेंडू यावीस फलंदाज बीट होतोय. डॉट बॉलची समाप्ती. 5 षटकांचा हा सामना आहे. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. राजनोली आणि भादवड आणि त्यांच्या समोर आहे बल्ल्याणी आणि मांडा. या दोन संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. संकेत भोईरच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला उत्तुंग षटकार. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. षटकाराने श्रीगणेश होतोय मांडा बल्ल्याणी या टीमचा. जगन्नाथ पाटील संगनायक आहेत मांडा बल्ल्याणी या टीमचे. स्लोवर वन चेंडू फुल. यावेळेस आपण जर पाहायला गेलं तर खूप लवकर लेन पिकअप केली आणि त्या दिशेने आपण पाहतो हा स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार संकेत भोईरच्या बॅटमधून. संकेत भोईर ऑन फायर. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये. 12 धावा धावफलकावरती. हरी जोशीवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. खोदून काढतो चेंडूला अलॉंग द कार्पेट हा चेंडू खेळलाय. एक धाव तर कंप्लीट फंबल होतोय. चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा घेतला संकेत भोईर आणि केतनने. 2 धावा मिळतात या चेंडूवरती आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 14 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे मांडा बल्ल्याणी या टीमने. 5 षटकांचा सामना आहे. मांडा बल्ल्याणी जर पाहिलं गेलं तर टिटवाळा विभागातील हे संघ आहे. त्या 20 गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वन चेंडू आपण जर पाहिलं गेलं तर लेग ब्रेक हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 14 धावा धावफलकावरती. 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर कंप्लीट केली. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. वाईट +1. एकूण 2 धाव मिळतात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 16 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक 2021. क्रिकेटचा थरार. यावेळेस अपीश खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाज येतोय बबलू डायरे. बबलू टायगर हा गोलंदाज आपण पाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज केतन आहे. खूप चांगली सुरुवात केली यावेळेस संकेत भोईरने. 2 षटकार संकेत भोईरच्या बॅटमधून आले. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. समोरच्या खेळता लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत बाळा तरे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 18 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात केली या मैदानावरती जर पाहायला गेलं तर मांडा आणि बल्ल्याणी.
अनिल म्हात्रे वरप यांच्याकडून मांडा बल्लेन टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. झेलची शक्यता असेल, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजाने खूप चांगली सुरुवात केली होती तोच फलंदाज तंबूच्या आशेला. पहिला मोठा धक्का बसतोय संकेत भोईर. बॅक टू द पविलियन. नवीन फलंदाज जगन पाटील आपण पाहतोय. नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती संकेत भोईर बाद झाला. ज्या संकेत भोईरने 2 षटकारच्या साह्याने 14 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. खूप चांगली सुरुवात करून दिली. 18 धावसंख्येवरती पहिलं यश मिळवतोय गोलंदाज बबलू टायगर. डावखोरे आता एक शैलीदार गोलंदाज आहे. एक नॅचरल अँगल तो निर्माण करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. एक फिरकी अस्त्र आपण पाहतोय. यावेळेस भादवड आणि राजनोली हे 2 संघ आपण पाहतोय. सुरेख स्ट्रोक जगन नाना पाटील यांच्या बॅटमध्ये येतोय. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, आउट ऑफ दी पार्क, षटकार. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. यावेळी जर पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर जगन्नाना पाटील यांच्या बॅटमध्ये येतोय. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 30 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 षटकार संगनायक जगन्नाना पाटील यांच्या बॅटमधून येत आहेत. बल्ल्यांनी मांडा टीमला रोशन अंबार यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. विशाल भोईर, नरेश चौधरी, सचिन देसले, मस्कळ यांच्याकडून देखील जगन्नाना पाटील आणि मांडा बल्ल्यान टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करतायत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 31 धावा धावफलकावरती. खूप चांगली माहिती प्रेम आम्हाला देतोय. सातत्याने सकाळपासून खूप चांगली कामगिरी तो करतोय. त्याचे देखील मी विशेष कौतुक करेन. आमचे गुणलेखक आहेत प्रेम धुळे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची शक्यता असेल, फॉलो थ्रू मध्ये जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. कॉट अँड बॉल, फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. केतन बॅक टू द पविलियन. पहिल्या षटकामध्ये हरी जोशीने 17 धाब्यांचं षटक फेकलं होतं आणि या दुसऱ्या षटकामध्ये बबलू टायगरने 2 सफलता प्राप्त करून दिल्या आणि 14 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज प्रमोद म्हात्रे या तिसऱ्या षटकामध्ये येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिल आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिल आणि नॉस्टॅकला फलंदाज जगन्नाना पाटील. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत.
यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय, बॅकफूट पंच पाहायला मिळतोय, एक धाव तर कंप्लीट केली आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. खूप चांगले क्षेत्ररक्षण डीप कव्हर क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात केली आहे मांडा या टीमने. मांडा बल्ल्यानी हा संघ आपण पाहतोय. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. जगन्नाथ पाटील यांना थांबवणं आता मात्र फार कठीण असेल भादवड आणि राजनोली टीम साठी. जगन्नाथ पाटील यांच्या बॅट मध्ये येतोय हा तिसरा षटकार. धावसंख्या 6ने पुढे सरकेल. 38 38 धावा. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. लाईन पाहावी लागेल. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो हेच पाहिलं पंचांनी. वाईटचा इशारा येतोय जतीन भुयाल सरांचा. जतीन भुयाल सर आणि अजित निकम सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. आणि तिसरे पंच आहेत निरंजन सावंत सर. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती. खूप चांगली यावेळी बॅटिंग होती मांडा आणि बल्ल्याणी या टीमच्या माध्यमातून. खास करून जगन्नाथ पाटील यांनी इम्प्रेस केलं ज्याप्रमाणे बॅटिंग करतायत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी कमबॅक करतोय प्रमोद म्हात्रे हा गोलंदाज. कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर 2 चेंडू अचूक टप्प्यावरती फेकलेत. तिसरं षटक सुरू आहे. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. अनिलच्या बॅट मध्ये येतोय पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या 6ने पुढे सरकेल. 46 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग यावेळी होतीये ती म्हणजेच मांडा आणि बल्ल्याणी टीमच्या माध्यमातून. यावेळी सन्मान दिला जातोय कारण की चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील फार गरजेचं असतं. तो सन्मान यावेळी देतोय तो म्हणजेच अनिल. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मांडा बल्ल्याणी टीमची धावसंख्या आहे 15.33च्या सरासरीने 46 धावा. जर या सरासरीने बॅटिंग केली पुढील 5 षटकांपर्यंत तर 75 ते 80 धावा बनवण्यामध्ये यश येईल. ते म्हणजेच मांडा बल्ल्याणी या टीमला. कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये 46 धावा बनवल्यात. हरी जोशी येतोय सेकंड स्पेल मध्ये. जे हरी जोशीने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केले होते त्याच हरी जोशीवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. भादवड या टीमने टेनिस क्रिकेट चषकामध्ये 2य क्रमांक पटकावला होता याच मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. आणि 55 इशारा बाईटचा येतोय. अवंतच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 47 धावा धावफलकावरती. 47 लॉस ऑफ 2 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 सुरू आहे. यावेळी चांगला चेंडू. एक बाउन्सरचा इशारा येतोय. फर्स्ट वॉर्निंग हरी जोशीला कारण की अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं या चेंडूवरती. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे 4थं षटक आपण जर पाहिलं गेलं हरी जोशीच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट हायवे एंड कडून. यावेळी फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे भावेश. यावेळेस एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑफ मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 48 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये कमबॅक करून दिले हरी जोशीने. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये हरी जोशीच्या अगेन्स्ट या षटकामध्ये. जगन्नाथ पाटील पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. चेंडूपट नो मॅन्स लँड झोन मध्ये. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 49 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतो गोलंदाज हरी जोशी. इकॉनॉमिकल गोलंदाजी कारण की टेनिस क्रिकेट चषकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि हरी जोशीच्या गोलंदाजीच्या जोरावरती भादवड टीमने अंतिम फेरी गाठली होती याच मैदानावरती. आणि त्या स्पर्धेमध्ये संद 40+ या टीमने पराभूत केलं होतं अंतिम सामन्यामध्ये.
यावेळी सुरेख चेंडू, परंतु मिसटायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडू पण नो मॅच लँड झोन मध्ये एक धाव तर पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 50 कंप्लीट होते. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 51 धाव फलकावरती. आणि त्या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी मेगा फायनलमध्ये आयकॉन म्हणून 2 खेळाडूंची निवड झाली होती, मयूर दिवेकर आणि करण धुले. आणि करण धुलेने खूप चांगली बॅटिंग केली होती. यावेळी चांगला चेंडू आहे. कीपर बीट होत आहेत, बॅट्समन देखील बीट झाले होते. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि फलंदाज होतोय बाद. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि फलंदाज बाद असेल न्यू बॅट्समन रोशन भगत, मॅन फ्रॉम बल्ल्यानी. बावन्न धावा धावफलकावरती आहेत. करिश मात्र येतोय, नवीन गोलंदाज न्यू बॅट्समन रोशन भगत. जगन्नाथ पाटील सज्ज होतील. स्ट्रायकिंगला फलंदाज करिश मात्रे गोलंदाजी मार्कवरती आहे. अंतिम षटकामध्ये पहिल्या 4 षटकांमध्ये 52 धाव बनवल्यात. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. भाविश आहे, त्याला बीट करून चेंडू जातोय वाईड इस्ट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. जगन्नाथ पाटील यांच्या बॅटमध्ये येतोय हा ब्रँडेड चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळी सुरेख चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केला होता करिश म्हात्रेने. करिश म्हात्रेकडे अनुभव प्रचंड आहे आणि लगेचच कमबॅक केलं, कारण की पहिल्या चेंडूत चौकार आला होता. त्यानंतर हा डॉट बॉल येतोय राऊंड विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची संधी, फलंदाज बाद. जगन्नाथ पाटील बाद होत आहेत. अजून एक धक्का बसतोय मांडा बल्ल्याने या टीमला. खूप मोठा धक्का, कारण की खूप चांगली बॅटिंग केली होती जगन पाटील यांनी. त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं गेले तर 3 षटकार 1 चौकार आला. खूप चांगली टोटल मांडा आणि बल्ल्याने टीमला करून दिली, कारण की ही जी धावसंख्या आपण पाहतोय त्या धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा आहे, कारण की 25 धाव वैयक्तिक बनवून बाद झालाय न्यू बॅट्समन मयूर. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, पॅडवरती ब्रश होतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. धावबाची पुन्हा एकदा संधी आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतो यावेळी मांडा बल्ल्याने या टीमला. धावसंख्या 57. करिश यावेळी सुरेख स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि झेल ड्रॉप केलाय. सागर होते, सागरने झेल ड्रॉप केला. धावबाची संधी असेल आणि फलंदाज देखील बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच मांडा बल्ल्याने या टीमला. रोशन भगत बाद होतोय धावबाच्या स्वरूपात 58 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या 2 षटकांमध्ये कमबॅक केलं, ते म्हणजेच भादवड आणि राजनोली या संघांनी. जर पाहिलं गेलं तर पहिल्या 3 षटकामध्ये 46 धाव बनवल्या होत्या. असं वाटलं होतं 75 ते 80 धाव बनवण्यामध्ये यश येईल, परंतु हरी जोशीने 6 धाव्यांचं षटक वेगलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय करिश म्हात्रे. पुन्हा एकदा लिडिंग एज, झेलची शक्यता, फलंदाज बाद. खूप चांगला झेल पकडलाय प्रमोद म्हात्रेने
अजून एक धक्का बसतोय मांडा बल्याण या टीमला. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा आल्यात, त्यामुळे 58 धावा आपण पाहतोय आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय मांडा बल्याण या टीमने भादवड राजनोली या संघांसमोर. एकोणसाठ धावांचं लक्ष्य आहे आणि 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक राहुल चव्हाण यांना. धन्यवाद रोशनदादा संते. जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील दुसरा सामना एका बाजूला विचार केला तर टिटवाला विभागातील बल्याणी मांडा संघ आणि त्यांना फाईट करतोय भिवंडी विभागातील रांजनोली भादवड संघ. करेश म्हात्रे यांचा संघ. नक्कीच प्रथम नाणेफेकीचा कौल इथून मात्र रांजनोली भादवड संघाने जिंकला होता. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण केलं होतं. इथे मात्र बल्याणी मांडा संघाला प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तब्बल 5 षटकांमध्ये 58 धावा इथून मात्र उभा केल्यात आणि द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस फलंदाजी करेल रांजनोली भादवड संघ त्यावेळेस त्यांना 59 धावांचं लक्ष इथून पार करावं लागेल. तर त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. स्ट्रायकर एंडवरती करेश म्हात्रे तर नॉन स्ट्रायकर एंडवरती सागर. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती हायवे एंडकडनं गोलंदाज सज्ज. गोलंदाज अनिल राऊंड विकेट बॉलर तयार. पहिलाच बॉल यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एज लागते. एसटी रक्षकाला देखील बीट करून चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेला गेलाय. तिथे मात्र फिल्डर येत आहे चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतात करेश म्हात्रे. नक्कीच स्वतःचं व संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन करतात. या सामन्यासाठी अंपायर आपण पाहू शकता जतीन भुयाल सर. स्क्वेअर लेग अंपायर आमचे अजित निकम सर. जेपी पॅनलची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 ऑफिशियल पंच. यावेळेस पुन्हा एकदा अनिल तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला देखील एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बाहेरच्या बाजूला वळण घेऊन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव स्कोअर कार्डवरती ॲड केली जाईल. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 3 धावा.
खूप चांगली सुरुवात इथून करत असताना रांदोली भादवड संघ नक्कीच इथून मात्र 59 धावांचं मला मोठं इथून मात्र टार्गेट आहे, हे मात्र पार करावं लागेल आणि त्याच टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये करेश मात्रे यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. कार्पेटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आलाय, फक्त सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल 4 धावा स्कोअर कार्डवरती. नक्कीच थोडी शांत आणि संयमी सुरुवात, स्लो बट स्टडी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रांजनोली भादवड या संघाच्या माध्यमातून 2 गाव 1 संघ अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच स्पर्धा तुम्ही पाहताय जय हनुमान क्रीडा मंडळ जुविली गाव आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाज अनिलच्या माध्यमातून कमबॅक करत असताना टीमची टोटल फलकावरती 4 धावा. षटकातील काही चेंडू शिल्लक. यावेळेला ऑन साइडला मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज सागरच्या बॅटमधून आपल्या नावाचा परिचय देत असताना यावेळेस दमदार षटकार पाहायला मिळतोय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती डबल डिजिट मध्ये 10 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेटला येईल, तिथे मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे. या दरम्यान फक्त मिळेल सिंगल. टीमची टोटलला फलकावरती 11 धावा. नक्कीच खूप चांगली इथून मात्र सुरुवात गोलंदाजाने केली होती, परंतु चौथ्या चेंडूवरती इथून मात्र ब्लास्ट पाहायला मिळाला. फलंदाज सागरच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटलला 11 धावा. या चेंडूवरती इथून मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने एवढे स्ट्राईक रोटेट होईल फलंदाज करेश मात्रेकडे. नेहमीच भादवड संघासाठी खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. नक्कीच मागील हप्त्यामध्ये इथे मात्र जो स्पर्धा झाली टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट चषक आपल्याला पाहायला मिळाली, त्या स्पर्धेचा रनरअप संघ भादवड संघ खूप चांगली कामगिरी तेव्हा देखील पाहायला मिळाली. 40+ संदप संघ इथून मात्र विजयी ठरला होता. नक्कीच करण धुळेची फलंदाजी आपल्याला आयकॉनच्या माध्यमातून करण धुळेला आपण पाहिलं होतं. खूप चांगली फलंदाजी केली होती करण धुळेने. आता मात्र भादवड आणि रांजणोली संघ त्यांना फाईट करेल बल्लेनी मांडा संघ. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र एज लागली आहे आणि एसटी रक्षक कोणत्या प्रकारची चूक करणार नाही. धक्का क्रमांक यावेळेस पहिला लागेल. फलंदाज बाद. नक्कीच थोडेसे नाराज असतील करेश मात्रे, कारण आपल्या नावाला साजेचा खेळ आज मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. यावेळेस इनाईट नंबर 3 वन डाऊनचा खेळाडू राहुल जात आहेत. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकता सागरला. नक्कीच कमबॅक करत असताना गोलंदाज षटकार आल्यानंतर देखील फक्त 11 धावा. एक गड्याला देखील बाद केलाय गोलंदाज अनिलने. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फलंदाजी करत असताना देखील एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आता मात्र सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती जगन्नाना पाटील येत आहेत. नक्कीच खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 3 षटकार त्यांनी ठोकले होते. यावेळेला आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. यावेळेस तिथे मात्र फिल्डर होते, परंतु त्यांना भेदून बॉल जाईल सीमारेखा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र गोलंदाज जगनचं स्वागत करतो फलंदाज सागर. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 17 धावा. तर आपण जगन पाटील यांच्याबद्दल बोलत होतो. 3 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी दाखवली होती फलंदाज जगन. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा जगन येतात. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र षटकार दाखवला फलंदाज सागरनं. 6 धावाच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 17 धावा. राऊंड विकेट बॉलर तयार. यावेळेस देखील फुल चेंडू होता, मेजवानी होती, स्वीकारता आले नाही आहे. यावेळेस मात्र दूरवरून फिल्डर येतील चेंडूवरती. मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या दरम्यान 2 धावाची त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकेल 19 धावा स्कोर कार्डवरती.
नक्कीच फुलटॉस चेंडू होता. इथून मात्र चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रयत्न फसला आणि इथे या दरम्यान 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. बॉलर तयार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. यावेळेस देखील पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे मात्र तयार आहेत आणि अंपायर सिग्नल नो बॉल. आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये संधी आहे गडी बाद करण्याची आणि संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करत असताना धक्का क्रमांक इथे मात्र दुसरं लागेल. फलंदाज राहुलची खेळी संपुष्टात. वन प्लस वन अशा 2 धावा इथून मात्र स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. टीमची टोटल फलकावरती 21 धावा. नक्कीच अंपायर सिग्नल नो आला आणि इथून मात्र फलंदाज देखील परतावं लागला तंबूच्या दिशेला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश ठाकरे. उघडा डोळे पहा नीट, कारण आताचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा इशारा आलाय. यावेळेस टाकर 8 वरती फलंदाज, या फलंदाजाने उत्तुंग षटकार दाखवला होता तोच सागर यावेळेस टाकर 8 वरती खेळतोय. टाकर 8 वरती भावेश ठाकूर. बॉलर तयार. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला तसा फेकून दिला. सीमा रेखा पार. षटकार. तीन चेंडूचा विचार केला तर 16 धावा खर्च करतायत जगन नाना. यावेळेला देखील चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून शॉर्ट मिड विकेटला येईल. एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार देत आहेत. या दरम्यान फक्त सिंगल होईल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 4 चेंडूचा खेळ इथून मात्र संपन्न होतोय या षटकातील आणि विचार केला तर 17 धावा खर्च करतायत. पहिल्या षटकाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज अनिलनं. एक षटकार आला होता तरी देखील 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु इथे मात्र महागडी गोलंदाजी खर्च करत असताना यावेळी देखील मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमारेखा पार आणि फलंदाज भावेश ठाकरेच्या बॅटमधून हा षटकार. पहिली बारी ती तेरी और आप बारी मेरी हेच दाखवत असताना फलंदाज भावेश ठाकरे देखील ठोकतोय षटकार. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. अतिशय महागडी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज जगन नाना पाटीलच्या माध्यमातून. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. टीमची टोटल फलकावरती 34 धावा. यावेळेला देखील सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. नक्कीच फिल्डर आले चेंडूवरती थोडेसे फंबल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथून मात्र भरधाव वेगाने पूर्ण आणि टीमची टोटल पुन्हा एकदा 2 धावाने पुढे सरकेल. षटक क्रमांक दुसरं आले संपुष्टात. टीमची टोटल फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. या षटकाचा विचार केला तर अतिशय महागडी गोलंदाजी फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी जगन नाना पाटील यांना केली होती, परंतु यावेळेस गोलंदाजी करत असताना 25 धावा खर्च केल्या. महागडी गोलंदाजी. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिल. यावेळेला एज लागली होती. यष्टीरक्षक बीट झालेत. चेंडू मात्र लॉंग स्टॉप एनला जातो. या दरम्यान सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल. 37 धावा स्कोर कार्ड वरती. खूप चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज अनिलने आणि पुन्हा एकदा त्याच्यावरतीच जबाबदारी दिली आहे संघनायकांना. 11 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस कशा प्रकारची गोलंदाजी करतील याच्यावरती लक्ष असेल. यावेळेस खूप चांगला चेंडू होता. नक्कीच चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेला येईल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. थोडेसे फंबल झालेत आणि दुसरी धाव देखील इथून मात्र कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकेल 39 धावा स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 2 विकेट्स.
कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक इथून मात्र मारून देत नाही आहेत गोलंदाज अनिल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर इथून मात्र चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेऊन निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल डॉट बॉल. नक्कीच इथून मात्र कटाक्ष टाकला होता पंचांगड्या, परंतु पंच आमचे भीष्मासारखे ठाम उभे, कोणत्याही प्रकारचा निर्णय त्यांचा आलेला नाही आहे. डॉट बॉल. इथून मात्र निधाव चेंडूची समाप्त होत असताना यावेळेला देखील मनगडी ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, या मिळते 6 धावा, बिग हिट, षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना 45 धावा स्कोअर कार्डवरती. 3 चेंडूवरती इथून मात्र शांत ठेवलं होतं फलंदाजाला, परंतु चौथ्या चेंडूवरती इथून मात्र फलंदाज भावेश ठाकरेच्या बॅटमधून ब्लास्ट पाहायला मिळाला. षटकार आला. षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्कोअर कार्डवरती 45 धावा आपण पाहू शकता. राईट टाइम राऊंड द विकेटने पण एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील बी शेपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर तिथे आहेत, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही आहे. यावेळेस अजून एक धक्का लागेल, फलंदाज बाद. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. येणारे 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय ना स्टाकर एंडवरती बाळा तरे. स्टाकर एंडवरती फलंदाज सलामीला आला होता फलंदाज सागर, अजूनही तग धरून मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवट इथून मात्र गोड केलाय गोलंदाज अनिलनं. अद्याप येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज अनिलचं मी इथून मात्र कौतुक करेल, कारण पहिलं षटक हाताळलं होतं तेव्हा देखील 11 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडी इथून मात्र बाद केला होता. आणि आता देखील पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळलं या गोलंदाजानं आणि फक्त 9 धावा दिल्या आणि एक गड्याला देखील बाद केलं. दुसरं षटक मी म्हणेन थोडंसं महागडं ठरलं. गोलंदाज जगन्नाथ पाटील यांचं 25 धावा खर्च केल्या होत्या, परंतु कमबॅक करत असताना हा षटक देखील अनिल यांचा खूप चांगलं पाहायला मिळाला. 9 धावा खर्च करून एक गडी इथून मात्र बाद केलाय. यावेळेस न्यू बॉलर आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती. आयन आले त्यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. सांघिक कोट्यातील 4थं वैयक्तिक पहिले षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आयान. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मागील मॅच मध्ये आपण पाहिली केतन मात्रेची फलंदाजी. वादळ मैदानाच्या आतमध्ये आले होतं केतन मात्रे नावाचं. यावेळेला पहिला चेंडू फुलटाच होता, मेजवानी होती, दोन्ही हाताने स्वीकारत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल 50 कंप्लीट, 51 धावा स्कोअर कार्डवरती पाहू शकता. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलवर तयार आयान. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील अनसाईडला पुल केलाय. यावेळेस स्कोअर लेगला फिल्डर दूरवरून वेगाने आले चेंडूवरती. 1 धाव कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न झाला होता, परंतु नकार दिला. सलामीला आलेला फलंदाज सागर अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि इथून मात्र 7 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट बॉलर तयार. आयनचा हा चेंडू यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळलाय आणि यावेळेस 2 फिल्डरांच्या मध्ये जी दरी होती, ज्या दरीला भेदून बॉल सीमारेखा पार, चौकार. छप्पन्न धावा स्कोअर कार्डवरती. यावेळेस अँगल चेंज केलाय, राऊंड द विकेटने आलेत. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच दिशेला फिल्डर होते, मोठी चेस्ट होती, पण त्यांना भेदून बॉल गेलाय सीमारेखा पार आणि या चौकारच्या मदतीनं संघ इथं विजयी ठरतोय. बादवड रांजोली संघ विजयी. संघाचं हार्दिक अभिनंदन. तर परास्त झालेला
बल्ल्यांनी मांडा संघाचं देखील कौतुक.